जन्माष्टमी निमित्त आज बनवूया ओल्या नारळाच्या करंज्या। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी खवा वापरलेला आहे, सोबतच 2 चमचे बारीक रवा वापरला आहे। नारळ छान किसून घेतलेला आहे। हा एका नारळाचा किस आहे। सोबतच काही ड्रायफ्रुट्स मध्ये मी इथे काजू, बदाम आणि मनुका वापरलेला आहे आणि पिठी साखर। तर ही सर्व इन्ग्रेडियंट्स आपण आता छान खमंग भाजून घेणार आहोत। सर्वात आधी आपण खवा भाजून घेऊया। मंद आचेवर भाजायचा आहे। खवा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आपल्याला इथे। आता सेम कढईमध्ये आपण ऑलरेडी या खव्याचं तूप या कढईला लागलेलं आहे, तर आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेऊया। एक्स्ट्रा असं तूप वगैरे घालायची गरज नाहीये। या तुपामध्येच हे ड्रायफ्रुट्स अगदी छान रोस्ट होतात। ड्रायफ्रुट्स छान मस्त असे रोस्ट झालेले आहे। तर हा 1 ते 2 चमचे रवा मी यामध्ये घालून घेते। हा पण 2 मिनिट खमंग भाजून घेऊया आपण। आता आपण यामध्ये हा ओला नारळाचा किस घालून घेणार आहोत। हा किस अगदी मस्त असा लालसर होईपर्यंत खमंग भाजून घ्यायचा आहे आपल्याला इथे। साधारणतः 5 मिनिट वगैरे लागतात आणि एक्स्ट्रा कुठलंही तूप वगैरे घालायची गरज नसतं, कारण नारळामध्ये पण ऑलरेडी ऑइल असतं आणि आपण इथे मावा पण वापरलेला आहे, त्यामध्ये ऑलरेडी तूप असतं। भाजल्याने काय होतं ना की ही जी करंजी आहे ती जास्त दिवस टिकण्यामध्ये मदत होतं। ही छान असा भाजून झालेला आहे। आता आपण यामध्ये पिठी साखर घालून घेणार आहोत। तर साधारणतः 3 ते 4 चमचे एवढी पिठी साखर मला इथे लागणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जर गोड खायला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पिठी साखर घालू शकता। ही साखर पण आपण यामध्ये छान मिक्स करून घेऊ। आणि हा शेवट जो आपण खवा भाजून घेतला होता तो पण आपण यामध्ये मिक्स करून घेऊ। या मिश्रणाचे लाडूही खूप सुंदर होतात। तुम्ही याचे लाडूही छान वळू शकता। संपूर्ण मिश्रण छान असं एकजीव झालेलं आहे इथे। परत आपण 1-2 मिनिट याला छान असं परतून घेऊया। इथे हे परफेक्ट असं मिश्रण भाजून तयार आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेऊया। इथे मी पीठ ऑलरेडी मळून घेतलेलं होतं, त्याला अर्धा तास रेस्ट करत ठेवायचं असतं। आणि हे पीठ कसं मळायचं याचा मी ऑलरेडी एक यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता। तर आता आपण करंज्या तयार करून घेऊया। तर मी इथे छोटीशी एक पारी लाटून घेते आणि मी इथे हा लाकडी साचा वापरलेला आहे। तुम्हाला लाकडी साचाने जर जमत नसेल तर तो रेडीमेड एक प्लास्टिकचा जो पण साचा येतो त्याच्यामध्ये पण तुम्ही करंजी बनवू शकता। आणि हे बघा छान असं हलक्या हाताने प्रेस करत हे मिश्रण यामध्ये भरून घ्यायचं
आणि ही अशी पलटवून घ्यायची आणि छान पूर्ण काठ छान असे प्रेस करून घ्यायचे. तुम्ही इथे काठाला दूध पण लावू शकता, त्याच्यामुळे ती जी करंजी आहे ती छान अशी पॅक होण्यास मदत होईल. पण हे जे पीठ आहे खूप जर छान असं मऊसूद जर आपण म्हणलं तर दूध पण लावायची गरज पडत नाही. या जन्माष्टमीला तुम्ही ह्या नारळाच्या करंजीचा नैवेद्य नक्की करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. तर आपण आता मी 8 ते 10 करंजे इथे बनवून घेतलेल्या आहे. आता एक एक करून तळून घ्यायचे आहे. तर करंजी जेव्हा आपण फ्राय करतो तेव्हा गॅसची जी फ्लेम आहे ते मीडियम टू स्लो असंच असायला हवी. जर खूप हाय फ्लेमवर करंजी तळली तर काय होतं ना की ती आतपर्यंत छान शिजली जात नाही आणि मग ह्याचं पोट जे असतं ते नरम पडतं. त्याच्यामुळे स्लो टू मीडियम याच फ्लेमवर करंजी तळायची. आणि हो, जर तुम्ही तडका विथ स्नेहाजी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसाल तर एकदा सबस्क्राईब नक्की करा.